36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अचलपूर तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन करीत परभणी येथील घटनेत पोलीस कोठडीत एका आंबेडकरी तरुण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधान शिल्पाची मोडतोड प्रकरणी स्थानिक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष मारहाण केली. त्यावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रस्त्यात घुसून वाहनाची नासधूस केली, जी पोलिसांनी करणे अपेक्षित नव्हते. त्या संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांवरही व्हायरल झाली आहेत. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील एका आंबेडकरी तरुण कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या निवेदनाद्वारे आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की संविधान प्रतिकृती मोडतोड करणाऱ्या आरोपीची कसून चौकशी करून या घटनेमागील खरा सूत्रधार कोण हे शोधावे. तसेच सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभाग राहुल काटे यांनी निवेदन देतेवेळी दिली. उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना निवेदन देतेवेळी सेवादल अध्यक्ष सच्चिदानंद बेलसरे, पृथ्वीराज गजभिये, हिरामंडी मेसराम, योगेश इंगळे, दीपक मोहन, विशाल खांजोडे, प्रमोद बाबर्डे, सुधाकर उमाळे, कैलास डोंगरदेवे, प्रमोद बांबर्डे, संदेश सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, अमोल बोरकर, प्रवीण दाभाडे, विनीत वानखडे, योगेश डांगे, सुनील इंगोले, अक्षय पानतावणे सह आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी येथे झालेल्या त्या कृत्याबद्दल आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. अतिशय क्रूर पद्धतीने ह्या पोलीस प्रशासनाने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर जो अत्याचार केला आणि त्या अत्याचारामध्ये तो मरण पावला, त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी 10 तारखेला जो मोर्चा निघाला होता सकल हिंदू समाजाचा, आणि जे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्याकरता मोर्चा निघाल्यानंतर त्यामधलाच एक पवार नावाचा व्यक्ती तो सायंकाळी तिथे येऊन भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा विटंबना करतो. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या आणि त्या संविधानाचा विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व आंबेडकरी अनुयायी एकत्र होऊन त्याला निषेध व्यक्त करतात. आणि दुसऱ्या दिवशी जो काही बंद पाडण्यामध्ये अतिरेक झाला, त्या ठिकाणी शासनाने ज्यांनी अतिरेक केला त्यांची सखोल तपासणी न करता घरात घुसून आमच्या या त्या भीमनगरमध्ये परभणीमध्ये असलेल्या सगळ्या आंबेडकरी वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या लोकांना घरातून उचलून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला. आणि त्या अत्याचारामध्ये एक सुशिक्षित तरुण जो LLBचा 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता, तो सोमनाथ सूर्यवंशी याला त्या ठिकाणी अरेस्ट करून की त्यांनी एक संविधानाच्या माध्यमातूनच एक हातात पेन आणि कागद घेऊन त्या फोटोमध्ये सर्व दिसतच आहे, अशा ठिकाणी तो निषेध व्यक्त करताना त्याला उचलून त्यांच्यावर पोलीस लोकांनी एवढा अमानुष अत्याचार केला आणि त्याला जीवानिशी मारलं गेलं. मग हा आमच्यावर अन्याय अत्याचार कशाला? ज्यांनी अन्याय अत्याचार केला त्याला सोडून हे शासन प्रशासन विनाकारण हे आंबेडकरी अनुयायी तरुण हे पिढी बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी माझी विनंती अशी आहे की ह्या समाजावर जो काही अन्याय अत्याचार झाला आणि ज्या काही तरुण मुलांवर आंबेडकरी महिला समाजातले जे विद्यार्थी मनुष्य आहेत त्यांच्यावरही ते गुन्हे दाखल केले. शासनाचे त्वरित गुन्हे मागं घेण्यात यावे आणि त्वरित लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावे. जे पोलीस प्रशासन आहे तिथले त्यांच्यावर लवकर त्यांना निलंबित करण्यात यावे, एवढं त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन आमचा निषेध व्यक्त करतो. जय भीम. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे, अचलपूर.